26 मई को जासई में रहने वाले जीवन नामदेव घरत की सड़क दुर्घटना में मौत हुई थी, जिसके बाद इस घटना का ग्रामवासियों द्वारा निषेध किया गया। मगर इस दौरान आक्रोशित आंदोलनकर्ताओं पर पुलिस द्वारा लाठीचार्ज किया गया, जिससे नाराज ग्रामस्थ मंडल संघर्ष समिति जासई द्वारा सोमवार को रास्ता रोको एवं मोर्चा निकाला गया। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने ग्रामवासियों से मुलाकात की और पीड़ित जीवन घरत को जेएनपीटी से मुआवजा तथा उसके परिवार के सदस्य को रोजगार देने की मांग की। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने उरन परिसर में बढ़ती सड़क दुर्घटनाओं पर रोक लगाने के लिए ठोस कदम उठाए जाए, ऐसी मांग उपस्थित संबंधित विभाग के अधिकारी से की। साथ ही पुलिस द्वारा लाठीचार्ज क्यों किया गया, इस पर मृतक के परिजन ने पुलिस से सवाल पूछा और साथ ही ड्रायव्हर पर सख्त कारवाई करने की मांग की। लगेच एसआरपी का आणलं? आमच्या गावातील लोक आमच्या सांत्वनासाठी आली, त्यांना एसआरपीच्या उपटी खावायला लागले। आम्ही याच्या पुढे कोणचा कोण झाला, कोण रस्त्यात पडला तरी कोण सुद्धा येणार नाही। जर असं रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला नाही, एसआरपी जर उपटी टाकायला आले तर कोण येतील का रस्त्यातील कोणला उचलायला? इस दौरान मृतक की बहन ने भी अपनी आप बीती हमारे कैमरे के सामने बयां की। आज जो रास्ता रोको केलेला आहे तो माझा मोठा भाऊ जीवन नामदेव घरत काही कारण नसताना तो बस स्टॉपवर उभा होता आणि बस स्टॉपवर उभा असताना मागून टेलर येऊन त्या टेलर खाली त्याचा जीव गेलेला आहे। आणि असं असताना आमच्या दुसऱ्या गावातल्या तरुणांनी त्याला मदतीसाठी धाव घेतली तर एसआरपी बोलवून त्यांची मारझोड केली। त्याच्यात माझा मुलगा, आमचे भाचे सगळे होते, गावातली सगळी मुलं त्याची भावंड होती। सगळ्यांना गावकऱ्यांना लाठीमार केला आहे। एका माणसाला 3 अधिकाऱ्यांनी मारलं, अशा अमानुष मारझोड केलेली आहे। आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आज सर्वपक्षीय ग्रामस्थांनी जरी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, माझा भाऊ तर येणार नाही परत, पण असं कोणावरही होता कामा नये। असा जर अपघात झाला आणि तो अपघात कोणावर असा जर प्रसंग आला तर कोणी धावून येत असतील तर या एसआरपी जर बोलवणाऱ्यांचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतोय। त्या अधिकाऱ्याची इथून हकालपट्टी करा आणि त्यांना त्या कामावरून काढून टाका। इस अवसर पर मीडिया कर्मियों से बात करते हुए माननीय विवेक पाटिल ने कहा कि हम बरसों से यहाँ पर संघर्ष करते आए हैं, मगर फिर भी संबंधित विभाग द्वारा ठोस कदम उठाए नहीं जा रहे हैं। पण ह्या विभागातल्या सगळ्याच ग्रामस्थांचा, सर्व गावकर स्थानिकांचा हा फार मोठा प्रश्न आहे। अनेक वर्ष ह्या संदर्भामध्ये प्रयत्न केले गेलेत। अगदी डीसीपी ट्रॅफिक, त्याच्यानंतर जेएनपीटी, शिडकोचे वरिष्ठ अधिकारी, प्रत्यक्ष रस्त्यावर आम्ही पाहणी केली होती, पण जेएनपीटीनं ज्या पद्धतीनं आणि सिडकोनं ह्याच्यामध्ये जे काम करायला पाहिजे ते काम केलं जात नाही आणि रस्त्यावर संघर्ष होतो पोलीस आणि जनतेचा। खरं पोलिसांचं काय ह्याच्यात संबंध नाही, लॉ अँड ऑर्डर असल्यामुळे पोलिसांना या ठिकाणी यावं लागतं। आणि आमचे किती तरुण मारायचे, मोटरसायकलचा अपघात झाला, रस्त्यावर अपघात झाला, कसलंही नाही। अनेक योजना आपल्या आखल्या, त्या योजनांचं ह्या ठिकाणी नाही। ह्या जासई नाक्यावर आजचं विशेष जासई जर घेतलं तर ह्या आजोबाच्या टप्प्यांचं पेमेंट त्यांना शेतकऱ्यांना मिळावं, या त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि जमिनीचा त्यांना मोबदला मिळावा, ह्यासाठी देखील अनेक बैठका वरिष्ठ स्तरावर झालेल्या आहेत। पण त्याची कार्यवाही आहे ती कार्यवाही अजून होत नाही आणि मृत्यूचं प्रमाण हे सातत्याने वाढत चाललेलं आहे। आता कालचा हाच जर इन्सिडेंट घेतला घरतांचा तर त्याचा काहीच दोष नाही, बिचाराने बस स्टॉपवर फक्त बोलत बसला होता। तो काय कुठं वाहन चालवत होता, बाईक स्वार होता किंवा काय असतलं नाही, बाय त्या ठिकाणी उभा होता आणि टेलर आला आणि त्याला उडवलं गेलं। म्हणजे माणसांच्या जीवनाला काय किंमतच राहिली नाही। रस्त्यावर कोणी यावं, लायसनवाले यावं, विदाऊट लायसनवाले यावं, तर ह्यासाठी ह्या ठिकाणी बंदर आणताना, चौथं टर्मिनल करताना आतल्या जशा सोयीसुविधा केल्या जातील तसे बाहेरची कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे दुर्दैवानं अजून झालेलं नाही। सातत्याने मागणी करतो, सातत्यानं आंदोलन होत असतात, पण आता मात्र एक टोकाची भूमिका आम्हाला घ्यावी लागणार आहे आणि ती भूमिका घेऊन एकदाचा हा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। इस दौरान उपस्थितों द्वारा मृतक जीवन घरत को श्रद्धांजलि अर्पित की गई।